नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू धर्मातील एकादशी व्रतांना अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. विशेषतः ती भगवान विष्णूंना समर्पित असल्याने त्यांचे महत्त्व अनमोल आहे. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे विशिष्ट नाव आणि उद्दिष्ट असले तरी पुत्रदा, पुत्र देणारी एकादशीला एक विशेष स्थान आहे. वर्षातून दोनदा येणाऱ्या या एकादशी म्हणजेच पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी आणि श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी दोन्ही संतान प्राप्तीच्या इच्छेसाठी पाळल्या जातात. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी असे संबोधले जाते. या पवित्र व्रताची कथा पद्मपुराण आणि भविष्यपुराण यासारख्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये आढळते. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः युधिष्ठिराला या कथेचे सविस्तर वर्णन केले आहे, जे या कथेच्या प्रामाणिकतेला आणि आध्यात्मिक गांभीर्याला अधोरेखित करते. या कथेचा मुख्य उद्देश निःसंतान दाम्पत्यांना संतानप्राप्तीचा आशीर्वाद देणे आणि त्यांच्या पापांचे क्षालन करणे हा आहे. जी स्त्री ही कथा मानपूर्वक ऐकते तिला नक्कीच मुलगा होतो, असे रहस्य प्राचीन ऋषीमुनींनी सांगितले आहे. तर चला मग, मी कथा सांगायला सुरुवात करते. तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू नक्की लिहा. मित्रांनो, द्वापर युगामध्ये महिष्मती नावाच्या एका समृद्ध नगरीवर महिजित नावाचा एक धर्मात्मा आणि शांतताप्रिय राजा राज्य करत होता. राजा महिजित आपल्या प्रजेची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेत असे. त्याने कधीही अन्यायाने धन गोळा केले नाही, कोणालाही दुःख दिले नाही आणि देवब्राह्मणांचा कधीही अनादर केला नाही. तो नेहमीच धर्माच्या मार्गावर चालत असे आणि आपल्या राज्यात न्याय व समानता प्रस्थापित करत असे. त्याच्या राज्यात कोणतेही अनावश्यक भय नव्हते आणि तो कोणाबद्दलही मत्सर बाळगत नसे. अशा प्रकारे तो एक आदर्श राजा होता, ज्याचे राज्य सुख समृद्धीने भरलेले होते. परंतु एवढे सर्व असूनही राजा महिजित एका गहन दुःखाने ग्रासलेला होता. त्याला पुत्रसंतान नव्हते. प्राचीन मान्यतांनुसार ज्या व्यक्तीला संतान नसते त्याला या लोकात आणि परलोकातही सुख मिळत नाही. हीच भावना राजाच्या मनात खोलवर रुजली होती. त्याने पुत्रप्राप्तीसाठी अनेक उपाय केले, अनेक यज्ञ केले, परंतु त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. जसा जसा त्याचा वृद्धत्व वाढत होते तसतशी त्याची चिंताही वाढत होती. एके दिवशी आपल्या वाढत्या दुःखाने व्यथित होऊन राजाने आपल्या विद्वान मंत्री आणि ब्राह्मणांच्या सभेला संबोधित केले. त्याने आपल्या जीवनातील धर्मनिष्ठ आचरणाचे वर्णन केले आणि विचारले की मी माझ्या आयुष्यात कोणतेही पाप केले नाही, प्रजेकडून कधीही अन्यायकारकपणे संपत्ती गोळा केली नाही किंवा त्यांना कधीही दुःख दिले नाही. मी कधीही देव आणि ब्राह्मणांचा अनादर केला नाही. मी नेहमीच माझ्या प्रजेची स्वतःच्या मुलांप्रमाणे काळजी घेतली आहे. मी कधीही कोणाचा मत्सर केला नाही आणि सर्वांशी समान वागलो. माझ्या राज्यातील कायदे लोकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण करण्यासाठी नव्हते. तरीही मी सध्या खूप दुःखी आहे आणि मला याचे कारण समजत नाही. कृपया यावर विचार करा आणि माझ्या दुःखाचे कारण शोधण्यास मला मदत करा. मला या जन्मात कधी या वेदनेतून मुक्ती मिळेल का? राजा महिजितच्या या व्यथेमध्ये एक गहन विरोधाभास दडलेला होता. तो एक अत्यंत सद्गुणी, धर्मात्मा आणि प्रजाप्रिय राजा होता. तरीही त्याला पुत्रहीनतेचे दुःख भोगावे लागत होते, जे त्याच्या मते या जगातील आणि परलोकातील सुखासाठी एक मोठा अडथळा होता. एका धर्मात्मा राजाला असे दुःख का भोगावे लागत होते हे त्याच्या स्वतःच्याच मनात प्रश्नचिन्ह निर्माण करत होते. जसे त्याने आपल्या सभेत व्यक्त केले, ही परिस्थिती तात्काळ हे सूचित करत होती की त्याच्या दुःखाचे मूळ त्याच्या या जन्मातील चांगल्या कर्मांमध्ये नसून ते कदाचित त्याच्या पूर्वजन्मातील कर्मांशी संबंधित असावे. यातून कर्माच्या गूढ नियमांची कल्पना येते, जिथे वर्तमान परिस्थिती केवळ वर्तमान कृतींवर अवलंबून नसते, तर ती पूर्वजन्मातील कर्मांशीही खोलवर जोडलेली असते. राजाच्या सभेतील विद्वान आणि ब्राह्मण त्यांच्या सर्व ज्ञानासह राजाच्या दुःखावर कोणताही उपाय शोधू शकले नाहीत. ही परिस्थिती राजाच्या दुःखाची गंभीरता
आणि एका उच्च आध्यात्मिक अधिकाराच्या गरजेवर भर देत होती. राजाच्या दुःखाने व्यथित झालेल्या आणि आपल्या प्रिय राजाबद्दलच्या निष्ठेने प्रेरित झालेल्या मंत्र्यांनी या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एका महान ऋषीचा शोध घेण्याचे ठरवले. यासाठी ते घनदाट अरण्यात गेले. अरण्यात भटकत असताना त्यांना एक अत्यंत वयोवृद्ध, तपस्वी, धर्मज्ञ आणि शास्त्रांचे सखोल ज्ञान असलेले महात्मा लोमेश मुनी भेटले. लोमेश मुनी सनातन धर्माच्या गूढ तत्वांचे जाणकार होते आणि त्यांच्या तपश्चर्येनं त्यांनी अगाध ज्ञान प्राप्त केले होते. मंत्र्यांनी अत्यंत नम्रतेनं आणि आदरानं त्यांना प्रणाम केले. लोमेश मुनींचं दर्शन झाल्यानं त्यांना खूप आनंद झाला, कारण त्यांना विश्वास होता की महान पुरुषांच्या केवळ दर्शनानं सर्व कार्यांमध्ये यश मिळते. मंत्र्यांची नम्रता आणि चांगल्या आचरणानं प्रसन्न होऊन लोमेश ऋषींनी त्यांना त्यांच्या आगमनाचे कारण विचारले. त्यांनी सांगितले की हे महामंत्री, आपले शरीर चांगल्या कार्यांसाठीच आहे, त्यामुळे मी तुम्हाला निश्चितपणे मदत करण्याचा प्रयत्न करीन. ऋषींच्या या वचनांनी धीर मिळाल्यावर मंत्र्यांनी राजा महिजितची व्यथा सविस्तरपणे सांगितली. त्यांनी म्हटले की महिष्मतीपुरीचा धर्मात्मा राजा महिजित आपल्या प्रजेचे मुलांप्रमाणे पालन करतो, परंतु त्याला पुत्रसंतान नसल्यामुळे तो खूप दुःखी आहे आणि त्याचे हे दुःख प्रजा म्हणून त्यांनाही जाणवत आहे. त्यांनी ऋषींना विनंती केली की हे महर्षी, कृपया आमच्या राजाला पुत्रप्राप्तीचा उपाय सांगा. हे आमच्यासाठी आणि आमच्या राज्यासाठी एक मोठे उपकार असेल. मंत्र्यांची कळकळीची विनंती ऐकून लोमेश ऋषींनी आपले डोळे मिटले आणि राजाच्या पूर्वजन्माचे चिंतन करण्यासाठी खोल ध्यानात लीन झाले. हा एक गूढ आणि आध्यात्मिक अनुभव होता, ज्यातून त्यांना राजाच्या कर्मिक सत्याचा शोध घ्यायचा होता. काही क्षणांच्या गहन विचारानंतर ऋषींनी राजाच्या पूर्वजन्माचे रहस्य उघड केले. लोमेश ऋषींनी सांगितले की आपल्या पूर्वजन्मात राजा महिजित एक गर्विष्ठ आणि पापी व्यापारी होता, जो एका गावातून दुसऱ्या गावात भटकत असे. एकदा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या दिवशी तो व्यापारी 2 दिवसांपासून उपाशी आणि तहानलेला होता. दुपारी तो एका जलाशयाजवळ पाणी पिण्यासाठी गेला. तिथे एक नुकतीच व्यालेली गाय आपल्या वासरासह पाणी पित होती. आपल्या गर्विष्ठपणामुळे आणि तहानलेल्या अवस्थेमुळे त्या व्यापाऱ्याने त्या तहानलेल्या गायीला आणि तिच्या वासराला हाकलून दिले आणि स्वतः पाणी पिऊ लागला. लोमेश ऋषींनी या पूर्वजन्मातील कृत्याचा राजाच्या वर्तमान दुःखाशी थेट संबंध जोडला. त्यांनी स्पष्ट केले की त्या तहानलेल्या आणि नुकत्याच व्यालेल्या गायीला पाणी पिण्यापासून हाकलून देणे हे एक मोठे पाप होते, ज्यामुळे त्याला या जन्मात पुत्रहीनतेचे दुःख भोगावे लागत आहे. याउलट त्याच जन्मात त्याने एकादशीचे व्रत पाळले होते. जरी त्याने त्या दिवशी पाप केले असले तरी त्या व्रताच्या पुण्यामुळे त्याला या जन्मात एका धर्मात्मा राजाचे पद प्राप्त झाले. लोमेश ऋषींच्या रहस्योद्घाटनाने मंत्र्यांना राजाच्या दुःखाचे मूळ समजले. हे ऐकून ते अत्यंत भावुक झाले आणि त्यांनी तात्काळ उपाय विचारला. त्यांनी सांगितले की धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की चांगली कर्मे पापांचा नाश करू शकतात. त्यामुळे त्यांनी ऋषींना विनंती केली की राजाच्या पूर्वजन्मातील पापांचे क्षालन होऊन त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळावा, यासाठी कृपया एखादा मार्ग सुचवा. मंत्र्यांची कळकळीची विनंती ऐकून लोमेश ऋषींनी एक विशिष्ट आणि शक्तिशाली उपाय सांगितला. त्यांनी राजा, राणी आणि संपूर्ण प्रजेला श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रत पाळण्यास सांगितले. ऋषींनी व्रताच्या पालनाचे तपशीलवार नियमही सांगितले. त्यांनी सांगितले की सर्वांनी रात्रभर जागरण करावे, भगवान विष्णूंच्या दिव्य नामाचा जप करावा, भगवान विष्णूंची पूजा करावी आणि पंचामृत अभिषेकासारखे विधी करावेत. तसेच त्यांनी विद्वान ब्राह्मणांना सोने, दागिने, वस्त्रे आणि धनदान करण्याचा सल्ला दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऋषींनी त्यांना सांगितले की द्वादशीच्या दिवशी त्यांनी त्यांच्या सामूहिक व्रताचे सर्व पुण्य राजाला समर्पित करावे. ऋषींनी खात्री दिली की या कृतीने राजाचे सर्व दुःख नाहीसे होईल आणि त्याला तेजस्वी पुत्राची प्राप्ती होईल. लोमेश ऋषींनी सुचवलेला उपाय केवळ राजाने स्वतः व्रत पाळण्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यात राजा, राणी आणि सर्व प्रजेने एकत्रितपणे व्रत पाळण्याची सूचना होती.
याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांनी आपल्या व्रताचे पुण्य राजाला समर्पित करण्यास सांगितले. ही संकल्पना अत्यंत सखोल आहे. याचा अर्थ असा की आध्यात्मिक पुण्य केवळ वैयक्तिक नसते, तर ते एकत्रित केले जाऊ शकते आणि विशिष्ट हेतूने निर्देशित केले जाऊ शकते. हे सामुदायिक जबाबदारीची आणि सामायिक नशिबाची एक मजबूत भावना दर्शवते, जिथे राजाचे कल्याण हे एक सामूहिक प्रयत्न मानले जाते. यामुळे हिंदू धार्मिक विधींमधील पुण्यदान या संकल्पनेवर प्रकाश पडतो. हे सूचित करते की सामूहिक आध्यात्मिक प्रयत्नांमुळे एक शक्तिशाली कर्मिक शक्ती निर्माण होऊ शकते, जी वैयक्तिक कर्मिक कर्जे दूर करण्यास सक्षम आहे. तसेच हे एका धर्मात्मा राजा आणि त्याच्या प्रजेमधील सखोल बंधावर जोर देते, जिथे प्रजा केवळ भौतिक मदतीनेच नव्हे, तर आध्यात्मिक साधनांद्वारेही राजाच्या कल्याणात सक्रियपणे सहभागी होते. हे सामाजिक एकोपा आणि परस्पर आध्यात्मिक उन्नतीला बळ देते. लोमेश ऋषींकडून उपाय मिळाल्यानंतर मंत्री आणि संपूर्ण प्रजा कृतज्ञता आणि आशेने भरून महिष्वतीपुरीला परतले. त्यांनी महर्षी लोमेश यांच्या मार्गदर्शनाचे अत्यंत काटेकोरपणे पालन केले. श्रावण शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या शुभ दिवशी राजेशाही दाम्पत्याने आपल्या प्रजेसह दृढ श्रद्धेने आणि भक्तीने हे व्रत पाळले. त्यांनी रात्रभर जागरण केले, भगवान विष्णूंच्या नामाचा जप केला आणि विहित पूजा अर्चा केली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला त्यांनी विहित विधी पूर्ण केले आणि ऋषींच्या निर्देशानुसार त्यांच्या सामूहिक व्रताचे संचित पुण्य राजा महिजितला समर्पित केले. या पुण्यमय कृत्याच्या आणि त्यातून निर्माण झालेल्या प्रचंड आध्यात्मिक शक्तीच्या थेट परिणामी राणी गर्भवती झाली. योग्य वेळी 9 महिन्यांनंतर राणीने एका तेजस्वी आणि सुंदर पुत्राला जन्म दिला. हा पुत्र मोठा होऊन राज्याचा योग्य वारस बनला. या चमत्कारी घटनेमुळेच म्हणजे पुत्रप्राप्तीमुळेच ही एकादशी पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाऊ लागली, ज्याचा अर्थ पुत्र देणारी असा आहे. पुत्रप्राप्ती ही केवळ व्रताचे फळ नसून ती दैवी कृपेचे आणि आशीर्वादाचे थेट प्रकटीकरण होते. पुत्राचा जन्म एकादशी व्रत आणि त्याचे पुण्य समर्पण केल्याचा थेट आणि तात्काळ परिणाम म्हणून दर्शविला गेला आहे. ही प्रक्रिया हळूहळू घडणारी नसून ती प्रामाणिक भक्ती आणि सामूहिक आध्यात्मिक प्रयत्नांना मिळालेला दैवी प्रतिसाद म्हणून स्पष्ट केली आहे. तेजस्वी पुत्र या शब्दाचा उपयोग केवळ शारीरिक जन्मापुरता मर्यादित नसून तो एक धन्य, सद्गुणी वारस जन्माला आल्याचे सूचित करतो. या घटनेमुळे आध्यात्मिक प्रथांच्या परिणामकारकतेवर आणि मानवी जीवनात दैवी हस्तक्षेपावर विश्वास दृढ होतो. हे सूचित करते की जेव्हा कर्मिक कर्जेविहित आध्यात्मिक उपायांनी श्रद्धेने आणि सामूहिक समर्थनाने दूर केली जातात, तेव्हा दीर्घकाळच्या इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात आणि आशीर्वाद त्यांच्या सर्वात तेजस्वी रूपात प्रगट होऊ शकतात. श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत योग्य विधींनी पाळल्याने या लोकात सुख आणि परलोकात पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. हे व्रत केवळ संतानप्राप्तीसाठीच नव्हे, तर सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी, मनोवांछित फल, पापांचा नाश करण्यासाठी, पाप नष्ट आणि अंतिम मुक्ती, परमगती किंवा मोक्ष प्राप्त करण्यासाठीही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. विशेषतः ज्या विवाहित जोडप्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी हे व्रत अवश्य पाळावे असे सांगितले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पुत्रदा एकादशीचा मुख्य उद्देश जरी संतानप्राप्ती असला तरी या व्रताचे फायदे मनोवांछित फल, सर्व इच्छांची पूर्तता, पाप नष्ट, पापांचा नाश, परमगती, अंतिम मुक्ती किंवा मोक्ष आणि आत्मिक सुख, आंतरिक शांती यांसारख्या व्यापक आध्यात्मिक लाभांपर्यंत विस्तारलेले आहेत. हे सूचित करते की एकादशी व्रत केवळ एखाद्या विशिष्ट वरदानासाठी केलेला व्यवहार नसून ते आत्म्याला शुद्ध करणारे आणि उच्च चेतनेकडे नेणारे एक सर्वसमावेशक आध्यात्मिक आचरण आहे. ही कथा भौतिक इच्छा जसे की पुत्रप्राप्ती एक प्रवेशद्वार म्हणून वापरते, ज्यामुळे भक्तीद्वारे शक्य असलेल्या व्यापक आणि अधिक सखोल आध्यात्मिक परिवर्तनांचे स्पष्टीकरण मिळते. थोडक्यात श्रावण पुत्रदा एकादशी हे श्रद्धा, आशा आणि दैवी कृपेचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे.
हे व्रत पाळल्याने केवळ पुत्रप्राप्तीचा आशीर्वादच मिळत नाही, तर ते भक्तांना आत्मशिस्त, भक्ती आणि आध्यात्मिक वाढीचे धडेही देते. या कथेचे श्रवण किंवा वाचन केल्याने वाजपेय यज्ञाचे फळ मिळते असे मानले जाते. ही कथा आपल्याला आठवण करून देते की आपल्या इच्छा जेव्हा प्रामाणिकपणा आणि भक्तीने अर्पण केल्या जातात, तेव्हा त्या दैवी कृपेच्या मिठीत पूर्ण होऊ शकतात. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका. अशाच व्रतकथा, धार्मिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय श्री हरी विष्णू लिहायला विसरू नका. धन्यवाद.